नमस्कार, मी हेमाली मोहिते. झी24 तासवर मेट्रो शहरातील बित्तम बातमी पाहूया मेट्रो फास्ट मध्ये. पालक वर्गासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी. तुमचा मुलगा ब्लू व्हेल गेम खेळत नाही ना, याकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. कारण सोलापुरात अशी एक घटना घडली आहे. ब्लू व्हेल हा ऑनलाईन गेम खेळण्याच्या नादात एक अल्पवयीन मुलगा घर सोडून पळाल्याची घटना समोर आली आहे. ब्लू व्हेल गेमचा टास्क पूर्ण करण्याच्या नादामध्ये सोलापुरातील एका 14 वर्षाच्या मुलानं पुण्याची वाट पकडली, पण पोलिसांनी या मुलाला भिगवण इथं ताब्यात घेतलं. मिळालेल्या माहितीनुसार हा मुलगा सोलापुरात राहणारा असून त्याचे वडील व्यावसायिक आहेत. हा मुलगा गेल्या अनेक दिवसांपासून ब्लू व्हेल गेम खेळत होता. या गेमनुसार तो वागतही होता. गेम खेळण्याच्या नादात तो बुधवारी चक्क पुण्याच्या दिशेनं रवाना झाला. हा मुलगा बसमधून पुण्याला जात असल्याची माहिती सोलापूर पोलिसांनी भिगवण पोलिसांना दिली. तसंच तो ब्लू व्हेल गेम खेळत असल्याचंही कळवलं. यानंतर भिगवण पोलिसांनी तातडीनं कारवाई करत बस स्थानक गाठलं आणि या मुलाला ताब्यात घेतलं. यानंतर त्याच्या पालकांच्या स्वाधीन केलं. घर से घर में एक नोट रखते हुए घर से भाग गया है। तो सोलापुर सिटी कंट्रोल रूम से ये खबर मिलने के बाद में हमारे लोगों ने पुणे जाया, उसके पेरेंट्स को खबर करते हुए उनको पुलिस स्टेशन में बुलाया और उनके पास उनका लड़का हैंड ओवर किया। उनके पास अधिकतम जानकारी लेते समय ये पता चला कि ये लड़का पिछले 5-6 दिन से मोबाइल पे कंटिन्यू कुछ गेम खेल रहा था। ज्यांच्या घरात लहान मुलं आहेत त्यांच्यासाठी आता अत्यंत महत्त्वाची बातमी. खेळता खेळता फुगा गिळल्यानं एका 8 महिन्यांच्या बालकाचा दुर्दैवी अंत झालाय. वीर जयस्वाल असं मृत्यू झालेल्या मुलाचं नाव आहे. नाशिकच्या सिडको परिसरातल्या हनुमान चौकातली ही घटना आहे. विनोद जयस्वाल हे आपला मुलगा वीर बरोबर खेळत असताना मुलाच्या तोंडात फुगा गेला. तो फुगा श्वसननलिकेत अडकला, त्यामुळे वीरचा श्वास कोंडला गेला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. 8 महिन्यांच्या चिमुरड्याचा असा दुर्दैवी अंत झाल्यानं परिसरात हळहळ व्यक्त होतीये. औरंगाबादच्या राज्य कृषी विभाग कार्यालयात लिपिकानंच लाखो रुपयांचा घोटाळा केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. कृषी विभागाच्या आत्मा संस्थेचे प्रकल्प संचालक आणि कृषी अधीक्षक यांच्या बनावट सह्या करून हा घोटाळा करण्यात आलाय. तब्बल 66,19,000 रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी उस्मानपुरा पोलिसांनी तत्कालीन वरिष्ठ लिपिक सुनील जाधव याला अटक केली आहे. वसईमध्ये एका ट्रॅफिक पोलिसाला धक्काबुक्की करून मारहाण करण्यात आली आहे. काळू विठ्ठल मुंडे असं या पोलिसाचं नाव आहे. सोमवारी 7 ऑगस्टला वसईच्या पार्वती क्रॉस परिसरात भर रस्त्यात ही घटना घडली. या मारहाणीचा व्हिडिओ समोर आलाय. सोहेल मेनन असं मारहाण करणाऱ्या इसमाचं नाव आहे. सिग्नल तोडल्यावरून सोहेलची वाहतूक पोलिसाबरोबर बाचाबाची झाली. यावेळी सोहेलनं पोलिसाच्या श्रीमुखात लगावली. एकदा नाही तर वारंवार तो पोलिसाला मारहाण करत होता. धक्कादायक बाब म्हणजे भर चौकात गर्दी असतानाही बघ्यांपैकी कुणीही पोलिसाच्या मदतीला धावून आलं नाही. माणिकपूर पोलिसांनी सुद्धा मारहाण करणाऱ्या इसमावर फक्त एनसी नोंदवली आहे, मात्र अद्याप त्याला अटक केलेली नाही. बँकांच्या एटीएम केंद्रांवरून पैसे चोरणारी एक टोळी नागपूर आणि विदर्भात सक्रिय झाली असून या टोळीनं आजवर किमान 30 एटीएम केंद्रांवर चोरी केली. यात सुमारे 50 लाखांची चोरी झाली असून चोरीच्या सर्वच घटना ठराविक कंपनीनं बनवलेल्या एटीएम मशीनमधूनच होत आहेत. महत्त्वाचं म्हणजे एटीएम मधून पैसे काढल्यावर त्याचा कुठलाच पुरावा किंवा नोंद त्या मशीनमध्ये राहत नसल्यानं या टोळीला या बाबतीतील तंत्रज्ञान पूर्णपणे माहिती असल्याची शक्यता पोलिसांनी बोलून दाखवली आहे. अकोल्यातील महाराष्ट्र बँकेच्या गांधी रोडवरील शाखेत काल 5 लाखांची चोरी झाली. विशेष म्हणजे बँकेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना संध्याकाळपर्यंत बँकेतून 5 लाख चोरी झाल्याचं संध्याकाळी 7 वाजण्याच्या दरम्यान लक्षात आलं. 4 जणांच्या टोळीनं अवघ्या 5 मिनिटात सकाळी 11 वाजता ही चोरी केली. सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या फुटेजमध्ये चोरट्यांचा हा प्रकार कैद झालाय. पोलिसांनी आता या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. बँक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे चोरीचा हा प्रकार घडल्याचं समोर आल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. यात कुणी बँकेतील कर्मचारी सहभागी आहेत का याचाही तपास पोलीस करतायत. जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाच्या विरोधातील आंदोलन पुन्हा एकदा पेटणार अशी चिन्ह आहेत. कारण 20 ऑगस्टला होणाऱ्या जेल भरो आंदोलनामध्ये शिवसेना सुद्धा सहभागी होणार आहे. सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार विनायक राऊत यांनीच ही माहिती दिली आहे. जनहक्क सेवा समितीनं 20 ऑगस्टला जेल भरो आंदोलन करणार असल्याचं जाहीर केलं आहे. जैतापूरपासून ते विधानसभा ते लोकसभा या प्रत्येक स्तरावर जैतापूरच्या अणुऊर्जा प्रकल्पाला शिवसेना आजही तेवढ्याच त्या पद्धतीने विरोध करत आहे. आतासुद्धा 20 तारीखला स्थानिक जनतेने स्थानिक ग्रामस्थांनी जैतापूर विरोधी आंदोलनाचं जी रणशिंग फुंकलेलं आहे त्याच्यामध्ये शिवसेना सक्रियपणे सहभागी झालेली असेल.
केमिकल कंपन्यांवर बोगस छापा घालून उद्योजकांकडून कशी खंडणी वसुली केली जाते याचा धक्कादायक व्हिडिओ झी 24 तासच्या हाती लागला। विशेष म्हणजे राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांचं नाव सांगून ही बोगस कारवाई करण्यात आली। बोईसर तारापूर एमआयडीसीतील श्री साई एंटरप्राइजेस केमिकल कंपनीवर 5 जुलैला अचानक दीपक सांडव आणि अरुण लाड नावाच्या 2 व्यक्तींनी आम्ही मंत्रालयातून आलोत, राज्यमंत्र्यांनी कंपनीची तपासणी करायला पाठवले असं सांगत छापा घातला। या प्रकारानंतर कंपनीचे मालक पराग जरदोश यांनी जिल्हा दक्षता समितीचे सदस्य जगदीश धोडी आणि टीमाचे सदस्य महेंद्र सिंग यांना बोलावून घेतलं, तेव्हा हे सरकारी अधिकारी नसल्याची बाब समोर आली। नाशिक जिल्ह्यातील शेकडो हेक्टर जमीन गेल्या 9 वर्षात सरकारनं उद्योगांसाठी अधिसूचित केली। यापैकी बहुतांश जमीन ही विना अधिसूचित करण्यात आली। यात कोट्यवधी रुपयांची देवाणघेवाण झाली आहे। या स्थानिक उद्योजकांच्या संगनमतानं हे गैरव्यवहार झालेत। गोंदेंसोबतच वाडीवरे गावातल्या जमिनीबाबतही असाच घोटाळा झाल्याचं समोर येत आहे। एसआरए घोटाळ्यामुळे अडचणीत आलेले गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांचं मंत्रिपद जाण्याची शक्यता आहे। भाजपच्या सूत्रांनी झी 24 तासला ही माहिती दिली। पावसाळी अधिवेशनानंतर मंत्रिमंडळात फेरबदल करण्यात येणार असल्याची चर्चा आहे। त्यामुळे प्रकाश मेहतांच्या गृहनिर्माण मंत्रिपदावरून त्यांना डच्चू मिळणार किंवा त्यांच्याकडून ते खातं काढून दुसऱ्या खात्यात वर्णी लागणार याची शक्यता आहे। विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी प्रकाश मेहतांविरोधात स्थगन प्रस्ताव मांडला। गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांनी एसआरए प्रकल्पात भ्रष्टाचार केल्याप्रकरणी मुंडेंनी हरकत दाखल केली। तसंच नाशिक येथील एमआयडीसीनं संपादित केलेली 12,000 हेक्टर जमीन विना अधिसूचित करून पुन्हा मालकाला बेकायदेशीररित्या परत केल्याप्रकरणी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या राजीनाम्याची मागणी मुंडेंनी केली। या दोन्ही प्रकरणांची उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांमार्फत चौकशी करण्याची मागणीही मुंडेंनी केली। अंतिम आठवड्याच्या प्रस्तावातील अनेक मुद्दे गाळल्यानं विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये जोरदार खडाजंगी झाली। मात्र माजी मंत्री एकनाथ खडसेंनी तोडगा काढण्यासाठी घेतलेल्या भूमिकेमुळे सत्ताधाऱ्यांची चांगलीच अडचण झाली। अंतिम आठवड्याचा प्रस्ताव हा विरोधकांचा अधिकार असून आपल्या काळात 8 ते 10 मंत्र्यांचा उल्लेख करत त्यांनी सरकारला घरचा आहेर दिला। एकनाथ खडसेंनी पुन्हा सरकारला अडचणीत आणलं। सभागृहात गेले अनेक महिने आपण सरकारकडे माहिती आणि कागदपत्र मागतो, त्याचे उत्तर दिलेलं नाही। अध्यक्षांनी आज संध्याकाळपर्यंत कागदपत्र द्यायचे आदेश सरकारला दिले होते, पण आपल्याला ते अजून मिळालेले नसल्याचं खडसेंनी म्हटलंय। सरकार ती कागदपत्र देऊ शकत नसल्याचंही ते म्हणालेत। सरकारनं आपली चौकशी केली, त्याच्या चौकशीशी संबंधित माहिती मी मागवत असल्याचं खडसे म्हणाले। एसआरए घोटाळ्यातील पैसे घेऊन फिरणाऱ्या संदीप येवलेच्या मुद्द्यावरून पुन्हा वाद उफाळून आलाय। हा मुद्दा विधानसभेत उपस्थित करण्यासाठी एसआरए घोटाळ्यातल्या 5 लाख रुपयांच्या नोटा संदीप येवलेनं दिल्याचा दावा काँग्रेस आमदार यशोमती ठाकूर यांनी केलाय। येवले सगळीकडे पैसे घेऊन फिरतोय, तसंच अटक करण्याची मागणी करून पैशांबाबत चौकशी करण्याचीही मागणी त्यानं केली आहे। मात्र तरीही पोलीस या प्रकरणाची चौकशी का करत नाहीत असा सवाल ठाकूर यांनी उपस्थित केलाय। एकीकडे सरकार काळ्या पैशांविरोधात कारवाई करण्याच्या गप्पा मारतं, तर दुसरीकडे एक माणूस एवढा काळा पैसा घेऊन फिरतो पण कारवाई होत नसल्याचा आरोप यशोमती ठाकूरांनी केलाय। विधिमंडळात सत्ताधारी आणि विरोधक आमदारांमध्ये राजकीय सामना नेहमीच रंगत असतो। मात्र आज चक्क विधानसभा आणि विधान परिषदेचे आमदार एकमेकांविरोधात फुटबॉल सामन्यासाठी मैदानात उतरले होते। विधान भवन परिसरातल्या मैदानावर सभापती 11 विरुद्ध अध्यक्ष 11 असा फुटबॉल सामना रंगला। अगदी खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सामन्याची कमेंट्री केली, तर क्रीडा मंत्री विनोद तावडे यांनी सामन्यात रेफरीची भूमिका बजावली। सर्वच पक्षांच्या काही ज्येष्ठ नेत्यांनी आवर्जून प्रेक्षकाची भूमिका बजावली। या सामन्यात विधानसभेच्या अध्यक्ष 11 टीमनं बाजी मारली। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संसदेच्या कामकाजाला दांडी मारत असलेल्या खासदारांची संसदीय पक्षाच्या बैठकीत चांगलीच खरडपट्टी काढली। भाजपच्या खासदारांनी कामगिरी सुधारली नाही तर 2019 मध्ये पाहून घेण्याचा सज्जड इशारा नरेंद्र मोदींनी दिलाय। फक्त भाजपमुळे तुम्हाला किंमत असल्याचंही मोदींनी सर्वांना सुनावलंय। अधिवेशनात उपस्थिती लावण्यासाठी खासदारांना वारंवार व्हीप देण्याची गरज का भासते असा प्रश्नही मोदींनी उपस्थित खासदारांना केला। आता राज्यसभेत नवीन सभापती आले, त्यामुळे तुमची मौज मस्ती करण्याची लक्षणं बंद करणार असल्याचा दमही त्यांनी भरलाय। तुम्हाला जे करायचे ते आता करा, मात्र 2019 मध्ये त्यांचा हिशोब चुकता करणार असल्याचे संकेतही त्यांनी दिलेत। त्यामुळे पुढच्या काळात दांडी बहादर खासदारांची गय केली जाणार नसल्याचं दिसतंय। राज्यभर ओव्हरलोड वाहनांविरोधात विशेष मोहीम राबवण्यात येणार आहे। 14 ते 31 ऑगस्ट दरम्यान 15 दिवस ही मोहीम राबवली जाणार आहे।
वायुवेग पथक अर्थात फ्लाइंग स्क्वॉडला ओव्हरलोड वाहनांवर कडक कारवाई करून अहवाल सादर करावा लागणार आहे। या तपासणीत कर्तव्यात कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांविरोधात परिवहन आयुक्त कार्यालयामार्फत कडक कारवाई करण्यात येणार आहे। ओव्हरलोड वाहनं कशी जीवघेणी आहेत आणि यामध्ये परिवहन अधिकाऱ्यांचा कोट्यवधीचा भ्रष्टाचार कसा चालतो याचा झी 24 तासनं स्टिंग ऑपरेशनद्वारे खुलासा केला होता। आता झी 24 तासच्या बातमीच्या दणक्यानंतर परिवहन विभागानं ही विशेष मोहीम राबवण्याचा निर्णय घेतलाय। मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागानं लाखो रुपये किमतीची औषधं गरजू रुग्णांना न वाटता गेल्या 3 वर्षांपासून तसाच साठा करून ठेवल्याचा प्रकार झी 24 तासनं समोर आणला होता। तसंच या औषधांची मुदतही संपून गेल्यानं ती वापरण्या योग्यही राहिली नव्हती। यामुळे पालिकेचे लाखो रुपये पाण्यात गेल्याचं वृत्त झी 24 तासनं दाखवलं होतं। याची पालिकेच्या आरोग्य विभागानं दखल घेतली आहे। पालिकेच्या मुख्य आरोग्य अधिकारी डॉक्टर पद्मजा केसकर यांनी या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले। वांद्रे ते दहिसर या पश्चिम उपनगरातील पालिकेच्या डिस्पेन्सरीमार्फत ही औषधं वाटण्यासाठी आली होती। विधिमंडळापाठोपाठ आता मुंबई महापालिकेतही वंदे मातरमच्या मुद्द्यावरून वाद निर्माण होण्याची शक्यता आहे। मुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये वंदे मातरम सक्तीचं करण्यात आलं आहे। त्यामुळे आता दर सोमवारी आणि शुक्रवारी पालिकेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना वंदे मातरम म्हणणं सक्तीचं करण्यात आलं आहे। काँग्रेस आणि सपाचा विरोध डावलून भाजपनं मांडलेली ठरावाची सूचना पालिका सभागृहात मंजूर करण्यात आली। भाजप नगरसेवक संदीप पाटलांनी ही सूचना केली होती। या संदर्भातला प्रस्ताव पालिका आयुक्तांकडे अभिप्रायासाठी पाठवला जाणार आहे। त्यामुळे यावरून नवा वाद निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जाते आहे। कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात शासन नियुक्ती नेमण्यासाठी लवकरच कायदा करणार असल्याचंही ते म्हणाले। विधानसभेत झालेल्या या घोषणेनंतर कोल्हापुरात अंबाबाईच्या भक्तांनी पेढे वाटून जल्लोष केला। अंबाबाई मंदिराबाबतची लक्षवेधी शिवसेना आमदार राजेश क्षीरसागर यांनी मांडली होती। या लक्षवेधीत पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती भ्रष्टाचार आणि पुजाऱ्यांचा मुद्दा उपस्थित करण्यात आला। याला उत्तर देताना 3 महिन्यात कायदा करणार असल्याची ग्वाही पाटील यांनी दिली आहे। पंढरपूर शिर्डी संस्थांसाठी केलेल्या कायद्याच्या धर्तीवर हा कायदा करणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे। कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात शासन नियुक्त पुजारी नेमण्यासाठी 3 महिन्यात कायदा करू अशी माहिती विधी व न्याय खात्याचे मंत्री रणजित पाटील यांनी विधानसभेत दिली। त्यानंतर कोल्हापुरात अंबाबाई भक्त मंडळाच्या सदस्यांनी जल्लोष केला। विधिमंडळात ज्या पद्धतीने ज्या आमदारांनी ज्या मंत्र्यांनी ज्यांनी हा प्रश्न मांडला ज्यांनी सहकार्य केलं आणि 3 महिन्यामध्ये शासन नियुक्ती पुजारी नेमण्याची घोषणा केली त्या सर्वांचं अभिनंदन करतो समितीच्या वतीनं। आणि विशेषतः चंद्रकांतदादा पाटील आपले जे पालकमंत्री आहेत त्यांनी समितीला सांगितलं होतं थोडा धीर ठेवा थोडा संयम ठेवा आणि म्हणून त्यांचं सुद्धा मनपूर्वक आम्ही समितीच्या वतीनं अभिनंदन करतोय। तरी पण आम्ही शासनावर अंकुश ठेवून राहणार आहे। आम्ही तूर्त हे थांबतोय कारण शासनावर आम्ही विश्वास ठेवला आहे, पालकमंत्री विश्वास ठेवला आहे, न्यायालयात विश्वास ठेवला आहे। 3 महिन्यात शासन नियुक्त जर पुजारी नेमले नाहीत तर आमचा लढा पुन्हा चालू राहील। पंढरपुरात डोक्यावरून मैला वाहून नेण्याची प्रथा आजही सुरू असल्याची कबुली सरकारनं विधानसभेत दिली आहे। नगरविकास राज्यमंत्री रणजित पाटील यांनी याबाबतची कबुली दिली आहे। सरकारनं कायदा करूनही मैला वाहून नेण्याची प्रथा पंढरपूरमध्ये सुरूच आहे। यात्रेदरम्यान फॅब्रिकेटेड शौचालयांची व्यवस्था करूनही ती कमी पडतात। त्यामुळे पंढरपूरमध्ये कायमस्वरूपी शौचालय बांधण्याची विरोधकांनी मागणी केली आहे। सोलापूरचा पाणी प्रश्न मिटल्यानं नागरिकांना दिलासा मिळाला आहे। शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या औस बंधारा आणि चिंचपूर बंधाऱ्यात पाणीच नसल्यामुळे उजनीतून पाणी सोडण्याची मागणी होत होती। या मागणीचा विचार करत मुख्यमंत्र्यांनी उजनीतून भीमेच्या पात्रात पाणी सोडण्याचे आदेश दिले। त्यामुळे शहराचा 2.5 महिन्यांचा पाणी प्रश्न सुटलाय। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।